टीव्ही सत्यमेव व्रतम। विधानसभा मतदानाच्या 2 दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेसाठी एक मोठी घडामोड घडली आहे। कळमनुरी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर संतोष कौतिका टर्फे यांच्यासाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। छावा दल ही एक मोठी मराठा संघटना आहे। या संघटनेने कळमनुरी विधानसभा मतदारसंघात डॉक्टर संतोष टारफे यांना जाहीर पाठिंबा दिलाय। छावा दल संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोमवारी दुपारी पदाधिकारी व संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते यांची आढावा बैठक अक्षदा मंगल कार्यालय हिंगोली इथं संपन्न झाली। अक्षदा मंगल कार्यालय हिंगोली इथं छावा दल संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेण्यात आली। छावा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कळमनुरी विधानसभा या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन एकमताने ठराव घेतला की गद्दार आमदार संतोष बांगर याला गाडून सर्व छावा दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळमनुरी विधानसभेतील मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत असलेले डॉक्टर संतोष टारफे यांनाच मतदान करावे व या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली। छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांनी जमलेल्या पदाधिकाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले। छावा दल या संघटनेने डॉक्टर संतोष टारफे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे निश्चितच डॉक्टर संतोष टारफे यांची ताकद कळमनुरी विधानसभेत वाढली आहे असं म्हणता येईल। यावेळी उपस्थित मान्यवर विनायकराव भिसे पाटील, छावा दल संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट रमेश शिंदे, छावा दल जिल्हाध्यक्ष हिंगोली बालाजी मोरे, उपजिल्हाध्यक्ष बालाजीराव भिसे, अनिल शिंदे, अविनाश चव्हाण, राजू पाटील, प्रवीण जाधव, विजय शिंदे, कल्याणकर, पंकज पोखरे, आसिफ पठाण, शिवाजी गरड, अजय धूत, शुभम बहिरे, नासिर पैलवान, गजू पवार, अशोक जगताप इत्यादी व अनेक पदाधिकारी यावेळी या बैठकीला उपस्थित होते। ठीक आहे, आपले पाहुणे गावणे मित्र मंडळ असेल तर कळमनुरीमध्ये सांगायचं त्यांना की या संतोष बांगरला पाडण्यासाठी संतोष टारफेलाच मतदान करा आणि मशाल हाती घेऊन यावेळेस आपल्याला त्याला पाडायचं आहे। हे सगळ्यांना मंजूर का? घोषणा करू। छत्रपती शिवाजी